विद्यार्थी बालमित्रांनो नमस्कार. ब्रिज कोर्समधील आजचा आपला 32वा दिवस. आज आपण प्रॉपर्टी ऑफ क्वाड्रिलॅटरल्स अँड ट्रायंगल या भागाचा स्टडी करणार आहोत. लेट्स रिमेंबर, ड्रॉ एनी क्वाड्रिलॅटरल, मेजर ऑल इट्स अँगल अँड ॲड देम. ही ॲक्टिव्हिटी तुम्ही स्वतः करायची. एक क्वाड्रिलॅटरल ड्रॉ करायचा आहे, त्याचे जे अँगल आहेत ऑल अँगल्स म्हणजे 4 अँगल त्यांचं मेजर घ्यायचं आणि ते ॲड करायचे आणि ती सर्व टोटल किती येते ती तुम्ही स्वतः फाइंड आउट करायची. सेकंड ॲक्टिव्हिटी तुम्हाला दिलेली आहे, ड्रॉ एनी ट्रायंगल, लोकेट मिड पॉईंट ऑफ ईच ऑफ इट्स साईड. एक ट्रायंगल ड्रॉ करायचा आहे आणि त्याच्या ईच साईडचा काय करायचा आहे, मिड पॉईंट काय करायचा आहे दाखवायचं. या 2 ॲक्टिव्हिटी तुम्ही स्वतःच करायच्या आहेत. Then important points, theorem of sum of angles of a quadrilateral. theorem of sum of angles of a quadrilateral म्हणजे क्वाड्रिलॅटरलचे जे अँगल आहेत त्यांची सम किती येते याचा हा थेरम आहे. अगोदर तुम्हाला मी ॲक्टिव्हिटी करायला सांगितलेली आहे. तुम्ही 4 अँगल मेजर करा आणि त्यांची सम करून पहा, ती तुम्हाला 360 येणार आहे. सम ऑफ ऑल द 4 अँगल्स ऑफ अ क्वाड्रिलॅटरल इज 360. म्हणजे क्वाड्रिलॅटरलचे 4 जे अँगल्स आहेत त्यांची सम येते 360 म्हणजे 360. हा क्वाड्रिलॅटरल दिला बघा तुम्हाला ABCD. देअरफॉर क्वाड्रिलॅटरल ABCD या क्वाड्रिलॅटरलमध्ये मेजर ऑफ अँगल A प्लस मेजर ऑफ अँगल B प्लस मेजर ऑफ अँगल C प्लस मेजर ऑफ अँगल D इक्वल टू 360. म्हणजे क्वाड्रिलॅटरलचे जे 4 इंटेरियर अँगल असतात त्या इंटेरियर अँगलची सम येते 360 डिग्री. टेस्ट ऑफ पॅरलेलग्रॅम. आता दिलेला क्वाड्रिलॅटरल पॅरलेलग्रॅम केव्हा होतो ते आपल्याला शोधायचं आहे. त्याला म्हणायचं टेस्ट ऑफ पॅरलेलग्रॅम. फर्स्ट, इफ ऑपोजिट साईड ऑफ अ क्वाड्रिलॅटरल आर कॉन्ग्रंट देन इट इज ए पॅरलेलग्रॅम. जर क्वाड्रिलॅटरलच्या अपोजिट साईड कॉन्ग्रंट असेल तर तो क्वाड्रिलॅटरल पॅरलेलग्रॅम असतो. इन क्वाड्रिलॅटरल PQRS, इफ PS साईड PS कॉन्ग्रंट साईड QR अँड साईड PQ कॉन्ग्रंट साईड SR देन क्वाड्रिलॅटरल PQRS इज ए पॅरलेलग्रॅम. म्हणजे PQRS हा जो क्वाड्रिलॅटरल आहे हा क्वाड्रिलॅटरल पॅरलेलग्रॅम केव्हा होणार आहे, जर त्याच्या अपोजिट साईड कॉन्ग्रंट असेल तर. म्हणजे साईड PQ कॉन्ग्रंट साईड SR आणि साईड PS कॉन्ग्रंट साईड QR असं असेल तर हा क्वाड्रिलॅटरल पॅरलेलग्रॅम असतो. म्हणजे क्वाड्रिलॅटरलच्या अपोजिट साईड कॉन्ग्रंट असेल तर तो पॅरलेलग्रॅम असतो. इन शॉर्टमध्ये लक्षात ठेवायचं. सेकंड टेस्ट म्हणजे क्वाड्रिलॅटरलचे अपोजिट अँगल जर कॉन्ग्रंट असेल तर तो क्वाड्रिलॅटरल पॅरलेलग्रॅम असतो. म्हणजे अँगल PQR हा अँगल PSR ह्या अँगलबरोबर कॉन्ग्रंट असेल. म्हणजे अँगल PQR कॉन्ग्रंट अँगल PSR अँड अँगल QPS कॉन्ग्रंट अँगल QRS असं असेल तर हा क्वाड्रिलॅटरल पॅरलेलग्रॅम असतो. म्हणजे अपोजिट अँगल कॉन्ग्रंट. ही झाली सेकंड टेस्ट. म्हणजे अपोजिट अँगल कॉन्ग्रंट असेल तर तो पॅरलेलग्रॅम असतो. देन थर्ड टेस्ट, इफ डायगनल्स ऑफ अ क्वाड्रिलॅटरल बायसेक्ट इच अदर देन इट इज ए पॅरलेलग्रॅम. जर एखाद्या क्वाड्रिलॅटरलचे डायगनल्स बायसेक्ट करत असेल तर तो क्वाड्रिलॅटरल पॅरलेलग्रॅम असतो. म्हणजे या ठिकाणी PQRS हा जो क्वाड्रिलॅटरल आहे याचे डायगनल PR आणि QS बायसेक्ट होत असेल तर हा क्वाड्रिलॅटरल पॅरलेलग्रॅम असतो. बायसेक्ट होणे म्हणजे काय, तर PT सेक PT कॉन्ग्रंट सेक TR सेक QT कॉन्ग्रंट सेक TS असं होत असेल तर हा क्वाड्रिलॅटरल पॅरलेलग्रॅम असतो. ही एक टेस्ट आहे. देन फोर्थ टेस्ट,
इफ अ पेअर ऑफ अपोजिट साइड ऑफ अ क्वाड्रिलॅटरल इज पॅरलल ॲज वेल ॲज कॉन्ग्रंट देन इट इज ए पॅरलेलग्रॅम. म्हणजे क्वाड्रिलॅटरलची अपोजिट साईडची पेअर एक पेअर कॉन्ग्रंट असेल आणि ती पॅरलल असेल. क्वाड्रिलॅटरलच्या अपोजिट साईडची एक पेअर कॉन्ग्रंट असेल आणि पॅरलल असेल तर अशा प्रकारच्या क्वाड्रिलॅटरलला म्हणायचे पॅरलेलग्रॅम. म्हणजे तो पॅरलेलग्रॅम केव्हा होणार आहे तर अपोजिट साईड कॉन्ग्रंट आणि अपोजिट साईड त्याच्या पॅरलल होणार आहे. पी एस आणि क्यू आर कॉन्ग्रंट आहेत आणि पी एस आणि क्यू आर पॅरलल आहेत तर हा पी क्यू आर एस तुमचा पॅरलेलग्रॅम होणार आहे. या साईडच्या ऐवजी या साईड पण आपण घेऊ शकतो. म्हणजे पी क्यू आणि एस आर कॉन्ग्रंट आणि पी क्यू आणि एस आर पॅरलल तर हा क्वाड्रिलॅटरल पॅरलेलग्रॅम असतो. अशा प्रकारे या 4 टेस्ट आहेत पॅरलेलग्रॅमच्या. इन शॉर्टमध्ये मी रिपीट करतो. अपोजिट साईड क्वाड्रिलॅटरलच्या कॉन्ग्रंट असेल तर तो पॅरलेलग्रॅम असतो. अपोजिट अँगल क्वाड्रिलॅटरलचे कॉन्ग्रंट असेल तर तो पॅरलेलग्रॅम असतो. त्याच्यानंतर क्वाड्रिलॅटरलचे डायगनल बायसेक्ट करत असेल तर तो पॅरलेलग्रॅम असतो. आणि अपोजिट साईडची वन पेअर कॉन्ग्रंट असेल आणि पॅरलल असेल तर तो क्वाड्रिलॅटरल पॅरलेलग्रॅम असतो. अशा प्रकारे या 4 टेस्ट झालेल्या आहेत. देन थेरम ऑफ मिडपॉईंट्स ऑफ 2 साइड्स ऑफ अ ट्रायंगल. Theorem of midpoints of 2 sides of a triangle. The segment joining midpoints of any 2 sides of a triangle is parallel to third side and half of it. हा एक ट्रायंगल तुम्हाला दिला आहे बघा ए बी सी आणि याच्या ए बी या साईडचा पी हा मिडपॉईंट आहे, ए सी या साईडचा क्यू हा मिडपॉईंट आहे आणि त्यांना जॉईंट करणारा हा सेक पी क्यू आहे. हा पी ए बीचा मिडपॉईंट क्यू ए सीचा मिडपॉईंट असं असेल तर पी क्यू या बी सीला पॅरलल असतो. म्हणजे पी क्यू पॅरलल बी सी आणि पी क्यू बी सीच्या हाफ असतो. म्हणजे पी क्यू इक्वल टू 1/2 बी सी. इन ट्रायंगल ए बी सी पॉईंट पी अँड क्यू आर मिड पॉईंट्स ऑफ साईड ए बी अँड साईड ए सी रिस्पेक्टिवली. इन ट्रायंगल ए बी सी पॉईंट पी अँड क्यू आर मिड पॉईंट्स ऑफ साईड ए बी अँड साईड ए सी रिस्पेक्टिवली. म्हणजे पी रिस्पेक्टिवली म्हणजे क्रमाने. पी कोणाचा मिड पॉईंट तर ए बीचा आणि क्यू कोणाचा मिड पॉईंट तर ए सीचा असं असेल तर सेक पी क्यू पॅरलल सेक बी सी अँड पी क्यू इक्वल टू 1/2 बी सी. म्हणजे पी क्यूची व्हॅल्यू बी सीच्या काय येते हाफ येते. देन कॉन्व्हर्स ऑफ मिडपॉईंट्स theorem. Converse of midpoint theorem. If a line drawn through the midpoint of one side of a triangle is parallel to the other side, then it bisects the third side. In triangle ABC, point P is a midpoint of sec AB. In triangle ABC, P is a midpoint of sec AB and sec PQ parallel sec BC आणि हा sec PQ BC ला पॅरलल आहे. देन ए क्यू इक्वल टू क्यू सी. ए क्यू इक्वल टू क्यू सी म्हणजे क्यू हा ए सीचा मिडपॉईंट असतो. याला म्हणायचं कॉन्व्हर्स ऑफ मिडपॉईंट थिअरम. कॉन्व्हर्स ऑफ मिडपॉईंट थिअरम बघा. इन शॉर्टमध्ये इन ट्रायंगल ए बी सी पॉईंट पी जर साईड ए बीचा मिडपॉईंट असेल, पॉईंट पी साईड ए बीचा मिडपॉईंट असेल आणि सेक पी क्यू पॅरलल साईड बी सी असेल, सेक पी क्यू पॅरलल साईड बी सी असेल तर क्यू हा जो पॉईंट आहे हा क्यू पॉईंट या ए सीचा मिडपॉईंट असतो. क्यू हा ए सीचा मिडपॉईंट असतो म्हणजेच ए क्यू इक्वल टू क्यू सी असते. याला म्हणायचं कॉन्व्हर्स ऑफ द मिडपॉईंट थिअरम. कॉन्व्हर्स ऑफ द काय मिडपॉईंट थिअरम. एक्झरसाइज क्वेश्चन नंबर 1. चूज द करेक्ट ऑप्शन फॉर द फॉलोइंग क्वेश्चन. फर्स्ट, इफ adjacent side of a rectangle are congruent then it is called as ... म्हणजे रेक्टँगलच्या जर ॲडजसंट साईड कॉन्ग्रंट असेल तर त्याला काय म्हणतात.
रेक्टँगलच्या अपोजिट साईड कॉन्ग्रंट होतात. इथे त्यांनी म्हटलं आहे का त्याच्या ॲडजस्टंट साईड पण कॉन्ग्रंट आहे. आणि मग ॲडजस्टंट साईड जर कॉन्ग्रंट असेल तर असे क्वाड्रिलॅटरल आहेत, एक म्हणजे रॉम्बस आणि दुसरा म्हणजे स्क्वेअर. आता यातील नेमकं कोण आहे तर रेक्टँगलचा ईच अँगल 90चा पण असतो. रॉम्बसमध्ये तसं नाही आहे. याचा ईच अँगल 90चा पण असतो आणि ॲडजस्टंट साईड पण कॉन्ग्रंट असतात. आणि मग म्हणून आपल्याला ऑप्शन मिळालेला आहे बी. इफ ॲडजस्टंट साईड ऑफ अ रेक्टँगल आर कॉन्ग्रंट देन इट इज कॉल्ड ॲज स्क्वेअर, म्हणजे ऑप्शन बी. देन सेकंड क्वेश्चन, स्टेट वेदर द गिवन स्टेटमेंट इज ट्रू ऑर फॉल्स. फर्स्ट, स्टेट वेदर द गिवन स्टेटमेंट आर ट्रू ऑर फॉल्स, म्हणजे ते स्टेटमेंट ट्रू आहे की फॉल्स आहेत असं आपल्याला त्यांनी विचारलेलं आहे. एव्हरी पॅरलेलग्रॅम इज ए रॉम्बस. सेकंड, एव्हरी रॉम्बस इज अ रेक्टँगल. एव्हरी रेक्टँगल इज अ पॅरलेलग्रॅम आणि एव्हरी स्क्वेअर इज अ रेक्टँगल. आता यातील हे स्टेटमेंट ट्रू आहे की फॉल्स आहेत हे आपल्याला त्यांनी विचारलेलं आहे. एक एक स्टेटमेंट आपण आता घेणार आहोत आणि त्याला आपण रिझन पण देणार आहोत. ते फॉल्स आहे तर का फॉल्स आहे आणि ट्रू आहे तर का ट्रू आहे. क्वेश्चन नंबर 2, स्टेट वेदर द गिवन स्टेटमेंट आर ट्रू ऑर फॉल्स विथ रिझन. फर्स्ट, एव्हरी पॅरलेलग्रॅम इज ए रॉम्बस, म्हणजे पॅरलेलग्रॅमने रॉम्बसच्या सर्व प्रॉपर्टी मान्य करायला पाहिजे तर हे स्टेटमेंट ट्रू होणार आहे. आता रॉम्बसच्या प्रॉपर्टी काय आहेत तर रॉम्बसच्या ऑल साईड्स कॉन्ग्रंट असतात. पॅरलेलग्रॅमच्या ऑल साईड कॉन्ग्रंट नसतात, फक्त अपोजिट कॉन्ग्रंट असतात. त्याच्यामुळे हे स्टेटमेंट तुमचं फॉल्स येणार आहे, म्हणजे याचा आन्सर आपण दिलं फॉल्स. याला रिझन काय आलं आहे, ऑल साईड्स ऑफ अ रॉम्बस आर कॉन्ग्रंट बट अपोजिट साईड्स ऑफ अ पॅरलेलग्रॅम आर कॉन्ग्रंट. त्याच्यामुळे हे स्टेटमेंट तुमचं फॉल्स आलेलं आहे. देन सेकंड स्टेटमेंट, एव्हरी रॉम्बस इज अ रेक्टँगल. एव्हरी रॉम्बस इज अ रेक्टँगल याचा अर्थ रॉम्बसने रेक्टँगलच्या प्रॉपर्टी मान्य करायला पाहिजे. आता रेक्टँगलचा ईच अँगल 90चा असतो, रॉम्बसचा ईच अँगल 90चा भरत नाही. त्याच्यानंतर रेक्टँगलचे डायगनल कॉन्ग्रंट असतात, याचे डायगनल कॉन्ग्रंट नसतात, म्हणजे रॉम्बस याच्या प्रॉपर्टी मान्य करत नाही. त्याच्यामुळे एव्हरी रॉम्बस हा रेक्टँगल असू शकत नाही, म्हणजे हे स्टेटमेंट तुमचं फॉल्स आहे. डायगनल्स ऑफ अ रेक्टँगल आर कॉन्ग्रंट बट डायगनल्स ऑफ अ रॉम्बस आर नॉट कॉन्ग्रंट, देअरफॉर एव्हरी रॉम्बस इज अ रेक्टँगल, हे स्टेटमेंट फॉल्स आहे. देन थर्ड क्वेश्चन, एव्हरी रेक्टँगल इज ए पॅरलेलग्रॅम. एव्हरी रेक्टँगल इज ए पॅरलेलग्रॅम, म्हणजे रेक्टँगलने पॅरलेलग्रॅमच्या प्रॉपर्टी मान्य करायला पाहिजे. क्वाड्रिलॅटरलच्या अपोजिट साईड जर पॅरलल असेल तर त्याला आपण म्हणतो पॅरलेलग्रॅम आणि रेक्टँगलच्या अपोजिट साईड पॅरलल असतात, म्हणजे याचा अर्थ रेक्टँगल हा पॅरलेलग्रॅमच्या प्रॉपर्टी मान्य करतो, म्हणजे हे तुमचं स्टेटमेंट ट्रू आहे. आणि त्याला रिझन काय, अपोजिट साईड्स ऑफ अ रेक्टँगल आर पॅरलल. फोर्थ क्वेश्चन, एव्हरी स्क्वेअर इज ए रेक्टँगल, म्हणजे स्क्वेअरने रेक्टँगलच्या प्रॉपर्टी मान्य करणं गरजेचं आहे. रेक्टँगल कोणाला म्हणतो आपण, ज्या क्वाड्रिलॅटरलचा ईच अँगल 90चा असतो त्याला आपण रेक्टँगल असं म्हणतो. आणि स्क्वेअरचा ईच अँगल 90चा येतो, म्हणजे स्क्वेअर हा रेक्टँगल आहे, म्हणजे स्टेटमेंट तुमचं ट्रू आहे. ईच अँगल ऑफ अ स्क्वेअर इज राईट अँगल, आणि मग स्क्वेअरचा ईच अँगल राईट अँगल असल्यामुळे हे स्टेटमेंट आपलं ट्रू आहे. क्वेश्चन नंबर 3, इन ट्रायंगल ABC, पॉईंट E अँड F आर मिडपॉईंट ऑफ साईड AB अँड AC रिस्पेक्टिवली. ही ट्रायंगल ABCची फिगर तुम्हाला दिलेली आहे आणि ह्या साईड ABचा E आणि साईड ACचा F मिडपॉईंट तुम्हाला दिलेला आहे. इफ F इक्वल टू 5.6, F इक्वल टू 5.6, देन कंप्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी टू फाइंड द लेंथ ऑफ साईड BC. साईड BCची लेंथ फाइंड आउट करण्यासाठी तुम्हाला ॲक्टिव्हिटी कंप्लीट करायला सांगितलेली आहे. ॲक्टिव्हिटी,
इन ट्रायंगल ABC पॉईंट E अँड F आर द मिडपॉईंट्स ऑफ साईड AB अँड AC रिस्पेक्टिवली. म्हणजे ह्या ट्रायंगल ABC मध्ये काय काय तुम्हाला मिडपॉईंट दिलेत बघा. हा पॉईंट E ABचा मिडपॉईंट आहे आणि F ACचा मिडपॉईंट आहे. म्हणजे आपण इथे काय करणार, थेरम ऑफ मिडपॉईंट्स ऑफ टू साइड्स ऑफ अ ट्रायंगल याचा यूज करणार. म्हणजे टू मिडपॉईंट जर असेल हे, तर याची लेंथ याच्या हाफ असते आणि ही याला पॅरलल असते. म्हणजे EF पॅरलल कोणाला होणार आहे, BCला, आणि EF कोणाच्या हाफ, BCच्या हाफ. देअरफॉर EF इक्वल टू 1/2 BC. आणि याला रिझन आलं थेरम ऑफ मिडपॉईंट्स ऑफ टू साइड्स ऑफ अ ट्रायंगल. थेरम ऑफ मिडपॉईंट्स ऑफ टू साइड्स ऑफ अ ट्रायंगल. आता व्हॅल्यू पुट करूया. EFची व्हॅल्यू तुम्हाला दिली क्वेश्चनमध्ये बघा 5.6 इक्वल टू 1/2 इंटू BC. हे 2 इकडे येऊन मल्टिप्लाय होणार आहे. म्हणजे BC इक्वल टू 5.6 इंटू 2. या दोघांचं मल्टिप्लिकेशन आपण जर केलं तर ते येतं 112 आणि 1 डेसिमल पॉईंट आपल्याला मागे यावं लागेल. म्हणजे 11.2. BCची व्हॅल्यू आपल्याला मिळाली 11.2. If measures of three angles of a quadrilateral are 65 degree, 95 degree and 40 degree, then find the measure of fourth angle. म्हणजे क्वाड्रिलॅटरलचे तुम्हाला 3 अँगल दिलेले आहेत, 65, 95 आणि 40, आणि फोर्थ अँगल तुम्हाला फाइंड आउट करायला सांगितलेला आहे. क्वाड्रिलॅटरलचे जे 4 अँगल आहेत त्यांची सम असते 360 डिग्री, म्हणजे 360 डिग्री. त्याच्यामुळे फोर्थ अँगल जो आहे तो आपण x जर मानला तर 65 प्लस 95 प्लस 40 प्लस x इक्वल टू होणार आहे 360. लेट द मेजर ऑफ फोर्थ अँगल ऑफ द क्वाड्रिलॅटरल बी x. देन 65 प्लस 95 प्लस 40 प्लस x इक्वल टू 360 डिग्री. सम ऑफ इंटेरियर अँगल्स ऑफ अ क्वाड्रिलॅटरल. सम ऑफ इंटेरियर अँगल्स ऑफ अ काय, क्वाड्रिलॅटरल. आता यांची आपण जर सम केली तर 200 मिळते. 200 प्लस x इक्वल टू 360. 200 इकडे गेले की मायनस होणार आहे. म्हणजे x इक्वल टू 360 मायनस 200. देअरफॉर x इक्वल टू 160. आणि मग द मेजर ऑफ फोर्थ अँगल ऑफ द क्वाड्रिलॅटरल इज 160 डिग्री. अशा प्रकारे फोर्थ अँगल जो आहे तो आपण फाइंड आउट करू शकतो. क्वेश्चन नंबर 5. इफ ब्रेड्थ ऑफ अ रेक्टँगल इज लेस 4 सेंटीमीटर ऑफ इट्स लेंथ अँड इट्स पेरिमीटर इज 32 सेंटीमीटर, देन फाइंड इट्स लेंथ अँड ब्रेड्थ. म्हणजे एक रेक्टँगल तुम्हाला दिलेला आहे आणि त्याची जी ब्रेड्थ आहे ती लेंथपेक्षा 4 सेंटीमीटरने लेस आहे, म्हणजे कमी आहे. पेरिमीटर 32 तुम्हाला दिलेली आहे. देन फाइंड इट्स लेंथ अँड ब्रेड्थ. तर त्याची लेंथ आणि ब्रेड्थ तुम्हाला काय करायला सांगितली आहे, फाइंड आउट करायला सांगितलेली आहे. लेट द लेंथ ऑफ अ रेक्टँगल बी x सेमी अँड ब्रेड्थ ऑफ अ रेक्टँगल बी y सेमी. फ्रॉम द फर्स्ट कंडिशन. फर्स्ट कंडिशन काय तुम्हाला दिली बघा, ब्रेड्थ लेस आहे 4 सेमीने कुणाच्या, लेंथपेक्षा. म्हणजे ब्रेड्थ इक्वल टू लेंथ मायनस 4 सेंटीमीटर अशी कंडिशन तुम्हाला दिलेली. ब्रेड्थ इक्वल टू लेंथ मायनस 4 सेंटीमीटर. मग ब्रेड्थ काय आहे, y इक्वल टू लेंथ मायनस 4 सेंटीमीटर. लेंथ काय आहे, x मायनस 4. आणि मग आपण हा -4 इकडे घेणार म्हणजे तो प्लस होणार. इक्वल टू इथून हा 4 गेला म्हणजे इथे x राहिलं. हा y इकडे आला म्हणजे मायनस झाला आणि हेच मी उलटं मांडलं. x मायनस y इक्वल टू 4. हे झालं तुमचं इक्वेशन 1. फ्रॉम द सेकंड कंडिशन. आता सेकंड कंडिशन काय तुम्हाला दिली बघा त्यांनी, पेरिमीटर 32 सेंटीमीटर दिलेली आहे. आणि मग पेरिमीटर म्हणजे काय, तर 2 ब्रॅकेटमध्ये लेंथ प्लस ब्रेड्थ इक्वल टू पेरिमीटर ऑफ अ रेक्टँगल. 2 ब्रॅकेटमध्ये लेंथ काय आहे, x सेंटीमीटर, आणि ब्रेड्थ काय आहे, y सेंटीमीटर. म्हणजे 2 ब्रॅकेटमध्ये x प्लस y इक्वल टू पेरिमीटर. पेरिमीटर आहे 32. 2ने इकडे डिव्हाइड केलं तर x प्लस y इक्वल टू 16 येणार आहे. हे झालं तुमचं इक्वेशन सेकंड. आता ॲडिंग इक्वेशन 1 अँड 2. हे इक्वेशन 1 आणि 2ची ॲडिशन आपल्याला करायची. इथे प्लस y आहे, इथे मायनस y, म्हणजे कॅन्सल होतील. म्हणजे ॲडिंग इक्वेशन 1 अँड 2.
एक्स मायनस वाय इक्वल टू 4 आणि एक्स प्लस वाय इक्वल टू 16. वाय वाय कॅन्सल झाले. एक्स एक्स 2x इक्वल टू 20. 2 इकडे जाऊन डिवाईड करणार आहे म्हणजे 20/2 म्हणजे एक्स इक्वल टू मिळालं तुम्हाला 10. पुटिंग एक्स इक्वल टू 10 इन इक्वेशन सेकंड. इक्वेशन सेकंड जे आहे त्यामध्ये एक्सच्या जागेवर तुम्हाला 10 पुट करायला सांगितलेलं आहे. म्हणजे 10 प्लस वाय इक्वल टू 16 आपण जर पुट केले तर वाय इक्वल टू हे 10 तिकडे गेल्यावर मायनस होणार आहे म्हणजे वाय इक्वल टू 6. आणि एक्स म्हणजे लेंथ आहे आणि वाय म्हणजे ब्रेडथ आहे. देअरफॉर लेंथ इक्वल टू 10 सेंटीमीटर अँड ब्रेडथ इक्वल टू 6 सेंटीमीटर. अशा प्रकारे हा सम सॉल्व करायचा आहे. या ठिकाणी आपला हा पार्ट कंप्लीट झालेला आहे. हे सर्व सम तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये सॉल्व करायचे आहे आणि त्याचा स्टडी करायचा आहे. थँक्यू.